कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भो मा ते संगोऽस्त्वविकर्मणि. महाभारत. 80 आणि 90च्या दशकात टी व्ही पडद्यावर B.R. चोप्रा यांची महाभारत मालिका सुरू झाली की रस्ते ओस पडायचे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने लोकांच्या मनात घर केले. गुरु द्रोणाचार्यांची निष्ठावान पत्नी आणि अश्वत्थामाची आई कृपी आठवते? ही आजरामर भूमिका साकारली होती ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंग जयस्वाल यांनी. चल वत्स, मैंने तेरे लिए माखन निकाला है. नंदगांव के साथ साथ मेरा माखन भी छूट गया गुरु माता. ऐसा क्यों कहते हो कृष्ण? मैं यशोदा ना सही, पर माँ तो हूँ. ममता तो है मुझ में. तुरंत हाथ मुंह धो ले, तब तक मैं भोजन लगाती हूँ. मैं अपने हाथों से खिलाऊंगी अपने कृष्णा को. 1988 मध्ये जेव्हा B.R. चोप्रा यांनी महाभारतचे कास्टिंग सुरू केले तेव्हा कृपी या आव्हानात्मक भूमिकेसाठी आशा जयस्वाल यांची निवड करण्यात आली. द्रोणाचार्यांचे दारिद्र्य, मुलासाठी म्हणजेच अश्वत्थामासाठी पिठाचे पाणी दूध म्हणून पाजताना एका आईची होणारी तडफड आणि पतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी पत्नी, तसंच गुरुमातेच्या रूपात शिष्यांप्रती मातृत्वाची भूमिका सजगतेने साकारणाऱ्या आशाजी आपल्या सहज अभिनयाने प्रत्येक प्रसंगाला अमर करत गेल्या. महाभारतातील कृपी या एका भूमिकेनं त्यांना घरोघरी ओळख मिळवून दिली. महाभारतानंतर आशाजींनी बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची विशेष छाप पाडली. रीटा की तबीयत बहुत खराब है. उसे बहुत तेज बुखार है. ये हमारी मजबूरी है. रीटा के डैडी की एक्सीडेंट में मौत के बाद यही सारे घर को संभाले है. 2 छोटे भाई बहन भी है. बाजीगर, बॉबी जासूस, दिवानगी, कायदा कानून आणि आसू बने अंगारे यांसारख्या अनेक प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये आशाजींनी चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. अरे ये क्या पागल, उनकी बातों का बुरा मानते हैं? नहीं भाभी, अफसोस तो इस बात का है कि भैया भी मुझे नहीं समझते. समझते हैं, इसलिए तो परेशान रहते हैं. आखिर तेरे बड़े भाई है किशन, तेरा दुख उनसे देखा नहीं जाता. उन्हें तो अपनी बेबसी पर गुस्सा आता है, इसलिए तुझ पर निकाल देते हैं. जा, कल से कविता तुझे कई बार पूछ चुकी है. बाबूजी भी चिंतित हैं. उनसे मिला, फिर आज 15 अगस्त भी तो है. अभिनयासोबतच आशाजी आशा इव्हेंट्स आणि फिल्म्सद्वारे नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून द्यायच्या. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यातही त्या अग्रेसर होत्या. आणि हो, त्या फक्त एक उत्तम अभिनेत्रीच नव्हत्या, तर भारताच्या पहिल्या महिला मिमिक्री आर्टिस्ट देखील होत्या. तेरी मोहब्बत में वफा की आरज़ू है गर, तू नजर उठा के देख, यहाँ हर लड़की का नाम मुमताज है. शोकांतिकांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी यांच्या आवाजाची आशाजी हुबेहूब नक्कल करायच्या. त्यांच्या ठायी असलेल्या त्यांच्या या कौशल्यामुळे त्यांना भारताच्या पहिल्या महिला मिमिक्री आर्टिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले. आशा सिंग जयस्वाल यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या अभिनय आणि कलेचा प्रवास सुरू केला. त्या काळात मिमिक्री क्षेत्रात पुरुषांचा भर नसायचा. अशावेळी आशाजींनी या क्षेत्रात पाऊल ठेवले. स्टेज शो असो वा रेडिओ, त्यांचा आवाज ऐकून लोक थक्क व्हायचे. 22 ऑगस्ट 2026 रोजी आशा सिंह जयस्वाल या अष्टपैलू अभिनेत्रीने मुंबईत अंतिम श्वास घेतला. त्या गेल्या काही महिन्यांपासून फुफ्फुसाच्या विकाराशी लढा देत होत्या.
उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 75व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. टीवी और बॉलीवुड इंडस्ट्री से एक बेहद दुखद खबर सामने आई है. दिग्गज एक्ट्रेस आशा सिंह जायसवाल अब हमारे बीच नहीं रही. रिपोर्ट्स के मुताबिक 22 अगस्त की शाम करीब 7:30 बजे उन्होंने आखिरी सांस ली. उनके निधन की जानकारी उनके बेटे आकाश सिंह ने सोशल मीडिया पोस्ट के जरिए दी. 23 अगस्त की सुबह उनका अंतिम संस्कार किया गया. एक उत्तम मिमिक्री आर्टिस्ट, संवेदनशील अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून आशा सिंह जयस्वाल नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. भारतीय कला विश्वातील त्यांच्या या योगदानाला मानाचा सलाम. आणि महाभारतातील त्यांची भूमिका आपल्याला कशी वाटायची ते कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार. जो बीत गया है वो अब दौर न आएगा. जो बीत गया है वो अब दौर न आएगा. इस दिल में सिवा तेरे कोई और न आएगा. कोई और न आएगा. जो बीत गया है वो अब दौर न आएगा.